नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल, ह्या ठिकाणी आपण काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, काही आणखीन पुढं घ्यायच्या आहेत. चला तर आपल्याला सुरुवात करायची आहे. ह्या ठिकाणी लसण ठेचून घेतलेलं आहे आणि थोडीशी अद्रकसुद्धा मध्ये टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी मी वांगं घेतलेलं आहे, थोडंसं ते सुद्धा कट करून घेणार आहे. घरात ज्या भाज्या असतील त्या अवेलेबल आपण असलेल्या भाज्या ह्या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत. आणि 1 वाटी इथं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेत आहे. आणि गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी नेहमी आपण मसाले भात बनवतो त्याच पद्धतीने अगदी परफेक्ट लुसलुशीत, परफेक्ट भाज्यासुद्धा जास्त शिजलेल्या नाहीत असं आपण आज ह्या ठिकाणी मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी आता ह्या ठिकाणी मी तेल टाकून घेत आहे. तेल टाकून झाले, तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. 1 चमचा इतकी जिरे, 1 चमचा इतकी मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडली की ह्या ठिकाणी काही खडे मसाले टाकलेले आहेत. दालचिनी फूल टाकलेला आहे, काळे मिरे लवंगा टाकलेल्या आहेत. आणि छान तळलं की त्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे ते टाकून दिलेला आहे. कांदा थोडा तळला की ह्यामध्ये आपण दुसऱ्या भाज्या टाकून देणार आहोत. ह्या ठिकाणी ओला मटार घेतलेला आहे, गोबी घेतलेली आहे आणि गाजर घेतलेला आहे ते टाकून दिलेलं आहे. आणखीन काही भाज्या आहेत त्यासुद्धा आपण टाकून देणार आहोत. टोमॅटो घेतलेला आहे ते टाकून दिलेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. आता सर्व भाज्या आपल्याला 1-2 मिनिटाकरता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जे की जास्त शिजल्या जाणार नाहीत ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा योग्य प्रमाणात टाकायचं आहे. ह्या ठिकाणी आता आपण जो बटाटा घेतला होता त्यावरची सुद्धा साल काढून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेला आहे. आता सर्व भाज्या ह्या टाकून झालेल्या आहेत. तर काही मसाले आपल्याला ह्यामध्ये टाकायचे. लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकायचे, गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. आणि ह्या ठिकाणी बिर्याणी मसाला आहे, कुठल्याही ह्याचा की आपण बिर्याणी मसाला टाकलं तर चव अगदी छान येते, मसाले भात अगदी छान बनतो. आता सर्व मसाले टाकून झालं की आता ह्यामध्ये आपल्याला जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले ते आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायचे. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे तेलामध्येच. हलक्या हाताने आपण मसाल्यामध्ये तांदूळ छान मिक्स करून घेणार आहोत, जे की तांदूळ तुटला जाणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्यायची. लाल तिखट मीठ मसाले आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. आता ह्या ठिकाणी सर्व आपले मसाले आणि तांदूळ टाकून झालेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी पाणी घेतलेले, पाण्याचं प्रमाण हे तांदूळावर डिपेंड करतं. 1 वाटी तांदूळासाठी मी ह्या ठिकाणी 2 वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. तांदूळ जुना किंवा नवा ह्यावर सुद्धा पाणी डिपेंड करते. ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे, मीठ आपण अगोदर टाकलेलं होतं त्यामुळे ह्या ठिकाणी मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता लाल तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. आता सर्व टाकून झालं की शेवटी आपण कोथिंबीर टाकलेली आहे कट करून. आता ह्या ठिकाणी थोडंसं गॅस फुल करून आपण 1-2 मिनिटं असंच झाकण न लावता आपल्याला एक उकळी घ्यायचं आहे. आता ह्यानंतर आपण झाकण लावलेलं आहे. झाकण लावल्यानंतर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या केल्या की आपण लगेच गॅस बंद करणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंडसुद्धा झालेला आहे, वाफ गेलेली आहे. आणि आपला आता प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत तांदूळसुद्धा आपला तुकडासुद्धा पडलेला नाही आणि भाज्यासुद्धा ओव्हर आपल्या हे शिजलेल्या नाही आहेत. अगदी छान मस्त मसाले भात आपल्या भाज्या टाकून तयार झालेले आहेत. आता प्लेटमध्ये लावून घेऊ. सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी उडदाचं पापडसुद्धा भाजून घेतलेलं आहे. अगदी छान मोकळा सक्क मसाले भात बनवून तयार झालेला आहे. आता प्लेटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये रात्रीच्या जेवणासाठी आपण असा मसाला भात जर केला तर सर्वांनाच आवडेल. अगदी भात वरण करायचा कंटाळा आला की अगदी पटकन आपली ही मसाले भात तयार होते. हिवाळ्यामध्ये जास्त आपल्याला भरपूर अशा भाज्या भेटतात. मटार भेटते, मटारचा असं भात केला की सर्वांनाच आवडतो, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील. आता ह्या ठिकाणी आपण सोबत खाण्यासाठी ताजी अशी ककडीसुद्धा कट करून घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे आणि सोबत तोंडी लावण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आंब्याचं लोणचं घेणार आहोत. आंब्याचं लोणचं लावून झालं की ह्या ठिकाणी मी उडदाचं पापड घेतलं आहे ते सुद्धा लावून घेणार. टेस्ट करून पाहणार आहे की मसाला भात आपला कसा झाला आहे. अगदी छान व्हेज मसाले भात आपला छान गरमागरम तयार झालेला आहे. वरतून तूप टाकलेलं आहे, खाण्यासाठी भन्नाट चवीचा आहे. वास अगदी छान घरभर पसरलेला आहे. अगदी छान चवीचा भात तयार झालेला आहे. मी टेस्ट करून पाहिलं, अगदी मस्त आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा मसाले भात कसा झाला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.